Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते आणि पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या मागण्या समोर ठेवल्या होत्या. अखेर काल सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं, त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषणाचं जे आंदोलन आहे ते स्थगित केलेलं आहे. अर्थात ते स्थगित करताना त्यांनी राज्य सरकारला 13 जुलैपर्यंतचा एक अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर 13 जुलैनंतर ते त्यांची पुढची दिशा ठरवणार आहेत. परंतु जाता आता त्यांनी काही गोष्टी स्पष्ट सुद्धा केलेल्या आहेत. त्यांनी असं म्हटलंय की जर राज्य सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर 13 जुलैनंतर आम्ही एक भूमिका घेणार आहोत आणि त्यानंतर येत्या निवडणुकांमध्ये आम्ही एकतर उमेदवार उभे करू किंवा कोणाला पाडायचं हे आम्ही नाव घेऊन समाजाला सांगू. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी जवळजवळ त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आज सकाळीच त्यांनी रुग्णालयातनं एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली. मनोज जरांगे पाटील यांचं काल उपोषण स्थगित झाल्यानंतर आज छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे आणि तिथनं त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला आणि त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता ते उपोषण करणार नाहीयेत. उपोषणाचं जे त्यांचं हत्यार आहे किंवा उपोषणाचं जे आंदोलन आहे ते त्यांनी एक प्रकारे मागे घेतलेलं आहे. अंतरवाली सराटीमधनं जो मांडव टाकलेला आहे किंवा जे त्यांचं उपोषणाचं स्थळ आहे तिथल्या गोष्टी सुद्धा आता ते काढून टाकणार आहेत. यापुढे उपोषण करणार नाहीत. मात्र यापुढची त्यांची भूमिका स्पष्ट असणार आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाला तरी उभं करायचं किंवा मग सांगून उमेदवार पाडायचे. अर्थात 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम आहे आणि त्यानंतर ते त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहे. या सगळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी हेही सांगायला विसरले नाहीयेत की मी आता उपोषण करणार नाहीये, परंतु गरज पडलीच तर मी कुठल्या गावात उपोषण करणार नाहीये, मी एखाद्या डोंगरावर जाऊन उपोषण करीन असं सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे. एका अर्थाने त्यांनी आता अंतरवाली सराटीमधनं त्यांचं जे उपोषण आहे ते मागे घेतलेलं आहे. त्यांनी अंतरवाली सराटीतल्या गावकऱ्यांचे आभार सुद्धा मानलेले आहेत. गेली 10 महिने अंतरवाली सराटीच्या जे लोक आहेत त्यांना मदत केली, त्यांना जेव खाऊ घातलं, ते आंदोलनाचं एक स्थळ झालं, त्याच्याबद्दल त्यांनी कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली आहे. माझ्यासोबत माझा सहकारी भागवत हिरेकर सुद्धा आहे. आपण त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि मनोज जरांगे पाटील यांनी आता उपोषणाचं जे अस्त्र आहे ते मागे का घेतलं आणि त्यांनी आता पुढची भूमिका का घेतली आहे हे सुद्धा या आपण डिस्कशनमध्ये समजावून घेणार आहोत. तर भागवत, आपण जसं बघितलं की मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील यांचं सर्वात मोठं जे अस्त्र होतं ते होतं उपोषणाचं आणि त्याच्यामुळेच राज्य सरकार अनेकदा त्यांच्या भेटीला आलं. खुद्द एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्या भेटीला गेले होते आणि उपोषणाचं अस्त्र हे या सगळ्या आंदोलनाच्या लढाईमध्ये महत्त्वाचं ठरलं होतं. परंतु आता मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं ते अस्त्र आहे आता ते मागे घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि ते आता मैदानात उतरायचा निर्णय घेत आहेत. काय वाटतं, उपोषणामुळं काही साध्य होत नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलाय का? तसं नाही राहुल, मला असं वाटतं की मनोज जरांगेंच्या पण काही गोष्टी लक्षात आल्या असणार आहेत की सतत उपोषण करत राहिलो तर त्याला म्हणजे असं होतं की तुम्ही एक गोष्ट सातत्याने करत राहिला तर त्याला मिळणारा प्रतिसाद जो आहे तो कमी कमी होत जातो. कारण असं लक्षात येतं की याच्यातून काही मिळत नाही, फलित होत नाही त्यातून. तर त्या गोष्टी कदाचित मला असं वाटतं की मनोज जरांगेंच्या लक्षात आलेल्या आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मनोज जरांगेंना हे लक्षात आलं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये जसा आपला म्हणजे मराठा फॅक्टर ज्या पद्धतीने चालला आहे तर याचा अर्थ असा झाला आहे की सरकारला त्याची जाणीव झालेली आहे आणि आपण आता म्हणू त्या गोष्टी आपल्याला काही प्रमाणात का होत नाही पण सरकार करेल आणि त्या कशा पद्धतीने करून घेता येईल. तर मग उपोषण करत बसलो तर त्या गोष्टी करता येणार नाही पूर्णपणे. म्हणून आपण जो होईल जेवढं होईल तेवढं एक दबाव गट तयार केलेलाच आहे ऑलरेडी. तो योग्य ठिकाणी पुश केला किंवा त्याला हे केलं प्रेस केलं तर ते आपल्या पदरात पडेल. म्हणून मला असं वाटतं की मनोज जरांगेंचा अशी भूमिका दिसते सध्या तरी की आता विधानसभेची इलेक्शन आहे, भाजपला आणि महायुतीला ऑलरेडी सेटबॅक बसलेला खूप मोठा. म्हणजे 8 लोकसभा मतदारसंघामध्ये एक जागा सोडली तर त्यांना एकही जागा मिळालेली नाही. तर मला असं वाटतं मराठवाड्यातल्या, तर मला असं वाटतं की मनोज जरांगेंच्या हे लक्षात आलेलं आहे की सरकार आता आपण म्हणू त्या पद्धतीने चालेल. कारण निकालच त्या पद्धतीने गेलेला आहे की लोकांनी निकाल अशा पद्धतीने दिलेला आहे की सरकारला या मागण्यांचा म्हणजे एकूण समाज घटकाचा विचार केल्याशिवाय विधानसभेला सामोरे जाताना खूप अडचणी येतील. आणि मला तेच वाटतं की मनोज जरांगेंचं जे उपोषण थांबवलं आहे त्यांनी किंवा त्यांनी खूप विचारांती ह्या गोष्टी केल्या असणार आहे की आता उपोषण कुठपर्यंत लांबवायचं. कारण कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते. कुठल्याही गोष्टीला जर तुला लोकांचा सपोर्ट हवा असेल तर त्याला पण एक काही मर्यादा एक टाईम पिरियड ठरवावा लागतो. अदरवाईज ते मग
मराठीत एक म्हणे बघ त्यांनी उल्लेख सुद्धा केला पत्रकार मराठीत एक म्हणे पण एक काहीतरी लिमिट असले म्हणजे मराठीत एक म्हणे बघ, रोज रडे त्याला कोण रोज मरे त्याला कोण रडे. तर तशी अवस्था या आंदोलनाची होऊ नये म्हणून ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली असणार आहे. आणि आता वेगवेगळ्या पर्यायाने जायला हवं, वेगवेगळे पर्याय अवलंबले पाहिजेत जेणेकरून आपली ही मागणी कायम राहील, आपला हा दबाव सातत्याने सरकारवर राहील. बरोबर. आणि तू महत्त्वाचा मुद्दा काढलास ते म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनाचा जो फॅक्टर आहे तो कसा चालला किंवा मनोज जरांगे फॅक्टर कसा चालला याचे परिणाम आपण बघितलेले आहेत. बीडमधनं पंकजा मुंडेंचा पराभव होतो, ज्या तुल्यबळ आणि मोठ्या उमेदवार होत्या तरी सुद्धा त्यांचा पराभव झाला. आपण बघतो की रावसाहेब दानवे जे गेले 5 टर्म होते खासदार, 5 टर्म खासदार होते, इतका मोठा त्यांचा काळ असताना सुद्धा ते तिथनं पराभव. या गोष्टीचा खूप उल्लेख करणं गरजेचं आहे. बीड आणि हे जालना हे जे दोन मतदारसंघ आहे ना लोकसभेचे, हे सातत्याने भाजप सोबत राहिलेले आहेत गेल्या काही निवडणुकांमध्ये. दानवेंचा म्हणजे जालना मतदारसंघ तर दानवेंकडेच राहिलेला आहे 25 वर्षांपासून. त्याच्यामुळे अशा जर मतदारसंघांमध्ये जिथे की तुम्हाला प्रचंड जनसमर्थन होतं, सातत्याने तिथला मतदार तुमच्या सोबत राहिलेला आहे, तर तो मतदार जर अशा पद्धतीने अगदी मोक्याच्या क्षणी म्हणजे भाजपला असं वाटत होतं की आपण तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ, त्या निवडणुकीत हा सेटबॅक बसलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठवाड्यातल्या वोटरला पुन्हा एकदा जर आणायचं असेल किंवा पुन्हा एकदा जो वोटर गमावलेला आहे भाजपने तो आणायचा असेल परत, तर या आंदोलनाची दखल घेणं खूप गरजेचं आहे. तू मगाशी एक मुद्दा काढला तो एक महत्त्वाचा होता की एखादं आंदोलन किती काळ करायचं, ते किती काळ ताणायचं आणि त्याचे कुठे परिणाम होतो. म्हणजे रोज मरे त्याला कोण रडे असं आपण म्हणतो, त्याच पद्धतीचं झालं. म्हणजे मला आठवतंय की सुरुवातीला आम्ही जेव्हा अंतरवालीमध्ये गेलो होतो, जेव्हा मनोज जरांगे पाटील हे अंतरवालीपासून इकडे निघाले होते मुंबईला यायला, वाशीला यायला, जो त्यांना रिस्पॉन्स मिळाला होता तो अभूतपूर्व होता. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की त्यावेळेला दुसरी कुठली बातमीच नव्हती. म्हणजे त्यावेळेला असं म्हटलं जायचं की हा जो आंदोलनाचा इफेक्ट आहे हा जर लोकसभेपर्यंत राहिला तर खरंच भाजप किंवा महायुतीला प्रचंड मोठा फटका बसेल. एक मोठं जन आंदोलन सुरू झालं. म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भातले अनेक मोर्चे झाले, त्या मोर्चांची दखल अर्थात घेतली होती, परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाची किंवा त्यांनी जे आंदोलन पुकारलं त्याची दखल ही सातत्याने घेतली गेली. त्याचा परिणाम सुद्धा आपण सरकारवर झालेले पाहायला मिळाले. खुद्द मुख्यमंत्री स्वतः जाऊन त्यांना भेटले होते, त्यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या. म्हणजे शिंदे समिती स्थापन झाली, सरकारने कायदा सुद्धा केला की ज्याच्या आधारे 10% आरक्षण आता मराठा समाजाला देऊ केलेलं आहे, सेपरेट आरक्षण देऊ केलेलं आहे. पण या सगळ्यानंतर म्हणजे मला आठवतं की पहिल्यांदा जेव्हा ते मुंबईमध्ये आले आणि त्या पद्धतीचा जो सगळा वाशीमध्ये आपण सोहळा बघितला की ते GR त्यांनी दाखवला आणि आता अंमलबजावणी होणार आहे असं म्हटलं होतं, परंतु काही काळातच त्यांच्या लक्षात आलं की केवळ हा GR मध्ये अनेक त्रुटी आहेत, त्याची अंमलबजावणी सुद्धा होत नाहीये आणि आपण जे म्हणतोय त्या मागण्यांचा अंतर्भाव या सगळ्यामध्ये केलेला नाही आणि म्हणून ते पुन्हा एकदा आंदोलनाला बसले. मला आठवतं की मी त्यावेळी सुद्धा अंतरवाली सराटीमध्ये गेलो होतो. आमचा कॅमेरामन मंदार सुद्धा इथे आहे, तर मंदार सुद्धा सांगू शकेल की आम्ही जी गर्दी बघत होतो सुरुवातीच्या काळामध्ये, लोक येत होती, लोकांना पटलं. परंतु वाशीमधनं जेव्हा मनोज जरांगे पाटील परत आले आणि तेव्हा त्यांनी म्हटलं की आपल्याला पुन्हा एकदा आंदोलन करायचंय, त्यावेळेस मराठा समाजामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झाला. मग वाशीमध्ये आपण जे सेलिब्रेशन केलं ते नेमकं कशासाठी होतं आणि तिथे सुद्धा मला आठवतं की वाशीमध्ये सुद्धा जी लोक होती ती म्हटली होती की आपण आता करूया मरूया सिच्युएशनला होती. म्हणजे ती आलीच त्यासाठी होती की आता आरक्षण घेतल्याशिवाय परत माघारी फिरायचं. जर वाशीमध्ये नाही झालं तर आपण जायचं आझाद मैदानापर्यंत, हे सगळ्या लोकांनी ठरवलं होतं. आणि काहीही झालं सरकारने किती दबाव आणला तरी आपण आझाद मैदानापर्यंत जायचा सगळा चंग बांधला होता. परंतु या सगळ्यामध्ये तुला आठवत असेल तर रात्री ज्या बैठका झाल्या आणि त्यानंतर आपण बघतो एकनाथ शिंदे आले आणि त्यांनी सगळी ती घोषणा केलेली आपण सगळ्यांनी पाहिली. त्यानंतर लोकांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झाला की नेमकं मग आंदोलन कशासाठी केलं होतं, इतकं मोठा जे विजय साजरा केला तो कसला होता, त्याचं क्लॅरिफिकेशन हे मनोज जरांगे पाटील यांनी दिलं. पण अंतरवाली सराटीमध्ये जे चित्र आम्ही त्यानंतरचं बघितलं, जी गर्दी होती, जी सुरुवातीच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी एक आवाहन केलं की आपण आता बैठकीला या असं म्हटलं की अंतरवाली संपूर्ण भरून जायचं, जो हायवे होता तिथपर्यंत गाड्या लागायच्या. ती गर्दी काही ओसरत गेली. आणि आत्ताचं जे आंदोलन होतं म्हणजे 8 जूनला त्यांनी आंदोलन सुरुवात केली, तर आपले प्रतिनिधी सुद्धा सांगतात की लोक येणं खूप कमी झालं होतं, त्यांच्या आंदोलनाचा जो प्रतिसाद होता तो कमी झाला. या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंगली भागवत हे घडलं की अंतरवाली सराटीतल्या गावकऱ्यांनी सुद्धा एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं आणि त्यांनी असं म्हटलं होतं की आमच्या गावातले आंदोलन आता स्थगित केलं पाहिजे. केवळ अंतरवाली सराटी नाही तर आजूबाजूच्या काही गावांनी सुद्धा ही पत्र दिली होती. त्यामुळे त्याचा सुद्धा एक इफेक्ट झाला होता की हे आंदोलन किती काळ टिकायचं, कारण त्याच्यामुळे महिलांना त्रास होत होता, तिथल्या गावकऱ्यांना त्रास होत होता, जे शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांना सुद्धा त्याचा त्रास होत होता आणि कुठेतरी या सगळ्याची परिणिती सुद्धा समोर येत होती. आणि म्हणून सुद्धा कदाचित जो निर्णय आहे तो जरांगे पाटील यांनी घेतला असावा. मला इंटरेस्टिंगली याच्यामध्ये असं म्हणायचं की आता मनोज जरांगे पाटील एक स्टेप पुढे सुद्धा गेलेले, ते केवळ उपोषणाच्या या आंदोलनापर्यंत थांबलेले नाहीत. आणि जसं तू म्हटलंस की त्यांना एक त्यांच्या आंदोलनाची आता पावर कळलेली आहे किंवा
विधानसभेच्या निवडणुका येतात, आपली ताकद काय, आपल्या एका शब्दावर काय मराठा समाज करतो हे सुद्धा त्यांना आता लोकसभेमध्ये दिसून आलेलं आहे. आणि म्हणून ती पॉवर कुठेतरी वापरणार आहेत का? मी एक गोष्ट सांगतो त्यानंतर आपण पुढे ते म्हणजे की आता अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करणार नाहीयेत, तिथलं तो स्टेज सुद्धा काढून टाकण्यात येणार आहे, तिथलं ते मांडव काढण्यात येणार आहे. पण शहागडमध्ये ते एक नवीन ऑफिस सुरू करणार आहेत आणि त्या शहागडमधल्या ऑफिसमधनं ते जे लोकांच्या भेटीगाठी असतील किंवा पुढची रणनीती असणार आहे ती ठरवणार आहे. काय वाटतं म्हणजे अंतरवालीमध्ये आता त्यांनी जे खरं तर आंदोलनाचं केंद्रबिंदू होतं तिथनं त्यांनी सगळं हलवलेलं आहे आणि शहागडमध्ये ते आता त्यांचं ऑफिस टाकणार आहेत आणि तिथली पुढची दिशा ठरवणार आहे. कसं बघायचं तर म्हणजे विधानसभेमध्ये जरांगे त्यांची भूमिका घेऊन पुढे येतील आणि याचा फटका खरंच महायुतीला किंवा इतर ते जे कुठल्या नेत्यांचं नाव घेतील त्यांना किती बसू शकतो? मला असं वाटतं राहुल की ज्यावेळेस ते वाशीला यायला निघाले होते, ती जी पदयात्रा काढली होती त्याच्या आधी जरांगेंनी असं म्हटलं होतं की आम्ही आता फक्त उपोषणच नाही करणार आहे, तर आम्ही टप्प्याटप्प्याने काही गोष्टी करत जाणार आहोत. ओके, तर त्या गोष्टींची आता सुरुवात झाली असं मला वाटतं की त्यांनी उपोषण केलं, परत पदयात्रा काढली, परत त्यांनी आता उपोषण केलं आणि ते सुटलं. पण आता यावेळेसच्या उपोषणाचा एक वेगळा भाग काय झाला की ज्यावेळेस जरांगे उपोषणाला बसले ना राहुल, त्यावेळेस त्यांच्याकडे जाणाऱ्या लोकप्रतिनिधींचा ओघ जास्त होता लोकांपेक्षा. की अगदी नव्याने निवडून आलेले खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, ते सातत्याने तिथे गेले आणि पहिल्यांदा असं झालं की लोकप्रतिनिधींकडून सगळ्यात जास्त राज्यपालांना पत्र गेली की याची दखल घ्या तातडीने. मुख्यमंत्र्यांकडे पत्र आली काही. तर ह्या गोष्टी अशा झाल्या की प्रचंड दबाव एक प्रकारे तयार करण्यात ते यशस्वी झालेले आहेत या आंदोलनातून. आत्ता तरी ते दिसतंय सध्या तरी. आणि त्यांच्या एक लक्षात आलं असेल की आपण एका गावात राहून आणि इथे किती दिवस राहायचा हा पण मुद्दा आहे. कुठेतरी तुम्हाला एक परमनंटली लोकेशन तुम्हाला तयार करावं लागेल जेणेकरून तिथून तुम्हाला राज्यभर समन्वय साधता येईल, राज्यभर काम करता येईल. आणि तुम्हाला जर विधानसभेची तयारी करायची म्हणताय तुम्ही तर तुम्हाला त्याच्यासाठी मग एक कार्यालय तर लागणारच आहे, कारण कार्यालय लागणार आहे आणि तिथूनच मग सगळ्या गोष्टी होणार आहे. कारण एका गावात बसून जिथे की नेटवर्कचा इश्यू आहे, सगळ्या गोष्टी लोकांना, आणि पावसाळ्यामध्ये तिथे जायचं यायचं खूप साऱ्या गोष्टी असतात. आता पावसाळा आटोपला कीच लोकसभा लागणार आहे. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला असं वाटतं की त्यांनी ठरवलंच आहे की एक तर विधानसभेला लढायची असेल तर पूर्ण ताकदीने लढायची, नाहीतर मग सरकार जर मागण्या मान्य करत असेल तर मग म्हणजे पुढच्या की सरकारने मागण्या मान्य केल्या तर काय करायचं आणि मागण्या मान्य नाही केलं तर काय करायचं, हे ए आणि बी हे असे दोन्ही प्लॅन मला तरी असं वाटतं त्यांच्याकडे तयार आहेत. त्याच्यामुळेच त्यांनी असं ठरवलं की आता अंतरवाली सोडायचं आणि अशा ठिकाणी जायचं जिथून आपल्याला सगळ्या गोष्टी संपर्क करणं, समन्वय करणं आणि दौरे करायचे असतील तर ते दौरे करणं सोपं जावं. आणि त्याच्यामुळेच आता ते ॲक्च्युअल प्लॅनवरती काम करायला सुरुवात झाली, मला तरी असं वाटतंय तिथे. पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे अगदी शेवटाकडे की मनोज जरांगे पाटील यांचं जे सर्वात मोठं हत्यार होतं म्हणजे ते उपोषणाचं, ते मात्र आता त्यांनी काढून टाकलेले. म्हणजे जसं आपण बघतोय की ज्या पद्धतीनं जो रिस्पॉन्स होता तो कमी कमी झाला आणि त्यांनाही एक वेळ कळलं, म्हणजे ते सातत्याने म्हणत होते की हे उपोषण करून किंवा सारख्या सलाईन घेऊन माझ्या तब्येतीवर सुद्धा परिणाम होतोय. आणि सरकारने सुद्धा कुठेतरी आपण बघतो की यावेळेस तू जसं म्हटलं की लोकप्रतिनिधी भेटले, पण सरकारने 5-6 दिवसानंतर त्याच्यावर ऍक्शन घ्यायचा विचार केला. पहिल्या दिवशी कुणी सरकारचे शिष्टमंडळ किंवा प्रतिनिधी त्यांना भेटायला गेले नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या एक लक्षात आलं की सरकार सुद्धा आता काहीसं दुर्लक्ष करायला लागलेलं आहे. या आधी सुद्धा जे उपोषण झालं त्यावेळेस सुद्धा सरकार बराच काळ त्यांच्याशी चर्चेला गेलं नव्हतं आणि एका पॉईंटला तर ते सगळे उठून ते थेट सागर बंगल्याकडे यायला सुद्धा निघाले होते. अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले, मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले आणि कुठेतरी या सगळ्या आंदोलनामध्ये त्याची ते भरकटू नयेत किंवा त्याची जी तीव्रता आहे ती कुठेतरी कमी होऊ नये हा सुद्धा त्यांच्या डोक्यातला प्लॅन असू शकतो. आणि म्हणूनच आता आंदोलन करण्यापेक्षा, उपोषण करण्यापेक्षा आपण थेट मैदानात उतरू आणि मैदानातनं आपली जी मागणी आहे की आपला जो सामना आहे तो पूर्ण करूयात, ती मागणी आपण पूर्ण करायचा प्रयत्न करूयात. आणि म्हणून कदाचित मनोज जरांगे पाटील यांनी हा उपोषण न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्थात त्यांनी असं म्हटलेलं सुद्धा, आता ते गमतीत म्हटले का खरं म्हटले मला माहीत नाही, त्यांचा टोन तरी असा होता की ते म्हटले की मी उपोषण तर करणार नाही आहे आणि कधी जर वेळ आली तर मी आता कुठल्या गावात उपोषण करणार नाही, मी एखाद्या डोंगरावर जाऊन उपोषण करेन. म्हणजे हा कदाचित हा कसा रोख त्यांचा कोणाकडे होता किंवा कशा पद्धतीने त्यांना म्हणायचं होतं हे याचे अनालिसिस काही काळामध्ये आपल्या समोर येतील. परंतु आत्ता तरी त्यांनी उपोषणाचा मार्ग त्यांचा थांबवलेला आहे, सोडलेला आहे आणि ते आता थेट मैदानात उतरायला सज्ज देखील झालेले. अगदी जाता आता आपण प्रेक्षकांना त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे सुद्धा कळणं महत्त्वाचं आहे. कारण सरकार सातत्याने सांगत असतं की आम्ही आरक्षण देऊ केलेलं आहे, मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही ज्या मागण्या त्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या काय
काय आहेत आणि त्याच्यावरती ठाम काय आहेत हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की जे तुम्ही जे नोटिफिकेशन काढलेलं आहे या सगळ्या संदर्भातलं, जे सगळ्या सोयऱ्यांची जी अंमलबजावणी करायची आहे ते त्याची अंमलबजावणी करा. सगळ्या सोयऱ्यांबाबतचं जे नोटिफिकेशन काढलं आहे ते तुम्ही लवकरात लवकर अंमलबजावणी करा आणि त्याच्यावर काम सुरू करा. शिंदे समितीची जी मुदतवाढ आहे, जे शिंदे समितीची डॉक्युमेंट शोधत होती की ज्याच्यामध्ये कुणबी सर्टिफिकेट्स मिळाले की त्यांना कुणबी दाखले मिळाले तर त्यांना सर्टिफिकेट्स मिळत होतं, ते त्याची मुदतवाढ वाढवा. शिंदे समितीला त्याचं काम अजून करू द्या. हैदराबादचं गॅझेट सुद्धा स्वीकारा असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. आणि आंदोलकांवरले गुन्हे मागे घ्या अशी सुद्धा त्यांची मागणी आहे. आणि त्या सगळ्या मागण्या घेऊन ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. अर्थात आता सरकारने जेव्हा काल शंभूराज देसाई आले त्यांनी त्यांना आश्वासन दिलंय की लोकसभेची निवडणूक होती, आचारसंहिता होती, त्यामुळे निर्णय घेता येत नव्हते, आम्ही त्याच्यावर काम करतोय, प्रशासकीय गोष्टी आहे आणि कायदेशीरदृष्ट्या याच्यामध्ये कुठल्याही त्रुटी राहू नये म्हणून काहीसा विलंब लागतोय आणि म्हणून तुम्ही आम्हाला वेळ द्या. आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आजच्या प्रेसमध्ये सुद्धा ते मान्य केलेलं आहे आणि काल सुद्धा म्हणाले की मला आता असं म्हणणं की जर मिळणार असेल तर ते कायदेशीरदृष्ट्या टिकणारं मिळावं आणि म्हणून कायदेशीरदृष्ट्या वेळ लागत असला तरी 1 महिन्याचा मी वेळ द्यायला तयार आहे. अर्थात ते म्हटले की मला 1 दिवसही द्यायचा नव्हता, परंतु पुन्हा असं व्हायला नको की कायद्याच्या त्रुटी किंवा कायद्याच्या कसोटीवर ते कुठेतरी मागे पडेल, म्हणून त्यांनी आता सरकारला 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे. म्हणजे या आंदोलनाचं काय झालंय की आता भाग 1 झालेला आहे, जे वाशीला आले वगैरे तिथे तो पहिला भाग संपलेला. आता ह्या उपोषणानंतर ह्या आंदोलनाचा दुसरा भाग सुरू झालेला आहे. बाळून पहिल्या भागामध्ये आपल्याला असं दिसलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खूप ॲक्टिव्ह होते मनोज जरांगेशी डील करण्यामध्ये, आणि दुसऱ्या भागात मुख्यमंत्री सगळं पाठीमागे राहून सगळ्या सूत्र हलवताना दिसतात. का तर थेटपणे गेल्यानंतर त्याचा रोष आपल्यावरती येऊ नये, कारण विधानसभा आलेली आहे आणि जर काही गोष्टी बिघडल्या तर थेट आपण नेतृत्व करतोय एका पक्षाचं आणि राज्याचं पण आपण नेतृत्व करतोय, तर त्याचा थेट आपल्यावरती बॅकफायर होऊ नये. म्हणून मला असं वाटतं की सरकार पण आता एकदम सावध झालेलं आहे की म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित कशा पद्धतीने डिलिव्हर करता येईल किंवा नाही झाल्या तरी कन्व्हिन्स कसं करता येईल की आम्ही देणार आहोत, आणखी थोडा वेळ द्या. तर त्या एक सावध भूमिका घेऊन जाताना मला असं वाटतंय आता ह्या पार्ट 2 मध्ये किती यश येईल जरांगेंना तर ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरतीच मग पुढच्या गोष्टी ठरतील, त्याच्यावरती विधानसभेचे निकाल ठरतील. निश्चित. तर 13 तारखेला आता मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सरकार त्यांच्या मागण्या मान्य करतं का हे सुद्धा पाहावं लागेल आणि जर त्या मागण्या मान्य नाही झाल्या तर जरांगे जसं म्हणतात तसं ते उमेदवार उभे करतात का सांगून उमेदवार पाडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्ही या डिस्कशनमध्ये सहभागी झालात, तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं, सरकारच्या भूमिकेबद्दल काय वाटतं आणि मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला सांगायला विसरू नका. तुम्ही मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर या संदर्भातले अपडेट्स मिळतील. mumbaitak.in या आमच्या वेबसाईटवर तुम्हाला बातम्यासुद्धा वाचायला मिळतील. हे डिस्कशन कसं वाटलं हे सुद्धा आम्हाला सांगायला विसरू नका. तुम्हाला याच्यामध्ये अजून काय हवं आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि कुठल्या विषयांवर आम्ही चर्चा करावी हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.